लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणारे पहा युरिन फॉर्मेशनची प्रोसेस. आता ह्या युरिन फॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये जर आपण पाहिलं तर 3 ॲक्च्युली स्टेप येतात. आता त्याच्यामध्ये असणारी पहिली जी स्टेप आहे, मग त्या पहिल्या स्टेपला आपण म्हणतो पहा अल्ट्रा फिल्ट्रेशन. अल्ट्रा फिल्ट्रेशन ही फिजिकल प्रोसेस आहे आणि ह्या प्रोसेसमध्ये काय होतं, ब्लड फिल्ट्रेट होतं. ठीक आहे. दुसरी जर आपण पाहिलं त्याला आपण म्हणतो सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन. आता सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शनमध्ये होतं काय, का जे सबस्टन्सेस ॲक्च्युली अल्ट्रा फिल्ट्रेशन थ्रू फिल्टर झालेले आहेत आणि ते बॉडीला परत लागतात, मग यांचं परत रिॲब्सॉर्प्शन केलं जातं, त्याला आपण सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन असं म्हणणार. थर्ड जे आहे त्याला आपण म्हणतो पहा ट्युब्युलर सिक्रेशन. दिस इज कॉल्ड ॲज ट्युब्युलर सिक्रेशन. ट्युब्युलर सिक्रेशनमध्ये होतं काय, अल्ट्रा फिल्ट्रेशन थ्रू जे सबस्टन्सेस रिमूव्ह झालेले नाहीत पण ते यूजफुल नाही तर त्याला रिमूव्ह करायचे, असे सगळे सबस्टन्सेस ट्युब्युलर सिक्रेशन थ्रू रिमूव्ह केले जातात. ठीक आहे. आता सगळ्यात सुरुवातीला आपण पाहूया व्हॉट इज मीन बाय अल्ट्रा फिल्ट्रेशन. अल्ट्रा फिल्ट्रेशन इट इज अन फिजिकल प्रोसेस. हे काय, फिजिकल फिल्ट्रेशनची प्रोसेस आहे, सिम्पल. आणि व्हेअर इट इज ऑकर, ही जर आपण पाहिली तर ही कुठं होती, मालफिगियन बॉडीमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओके, दिस इज ॲक्च्युली मालफिगियन बॉडी. आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलं होतं पहा. चला, आता अल्ट्रा फिल्ट्रेशनसाठी जो प्रेशर काम करतो, मग त्या प्रेशरला म्हटलं तर नेट फिल्ट्रेशन प्रेशर. नेट फिल्ट्रेशन प्रेशर दॅट इज NFP. आता नेट फिल्ट्रेशन प्रेशरमध्ये जर आपण पाहिलं तर 3 प्रेशर वर्क करत असतात. आता त्याच्यामध्ये असलेला जो पहिला प्रेशर आहे त्याला म्हटलं तर ग्लोमेरुलर ब्लड हायड्रोस्टॅटिक प्रेशर असं म्हटलं जातं. आता व्हॉट इज मीन बाय ग्लोमेरुलर ब्लड हायड्रोस्टॅटिक प्रेशर पहा. या ठिकाणी आपण पाहतो ग्लोमेरुलस आहे आणि ग्लोमेरुलसमध्ये जो ब्लड घेऊन येणारा पार्ट आहे दॅट इज आफ्रंट आर्टेरियल. याचं जर आपण लुमेन किंवा याचा डायमीटर जर पाहिला तर हा जास्त मोठा आहे. ठीक आहे. आणि ब्लड जिथून लीव्ह करतं बाहेर पडतं दॅट इज इफरंट आर्टेरियल. याचं जर आपण डायमीटर किंवा लुमेन जर पाहिलं तर हा छोटा आहे. म्हणजे ऑब्वियसली ब्लड जास्त प्रमाणात आतमध्ये येते. ओके, ग्लोमेरुलसमध्ये, पण लेफ्ट करताना किंवा लीव्ह करताना कमी प्रमाणात जाते. म्हणजे ऑब्वियसली इथं काय होतं, ह्या ग्लोमेरुलसमध्ये जर पाहिलं तर प्रेशर तयार होतं, हायड्रोस्टॅटिक प्रेशर तयार होतं. मग त्या प्रेशरला आपण काय कन्सिडर करतो पहा, ग्लोमेरुलर ब्लड हायड्रोस्टॅटिक प्रेशर असं कन्सिडर करणार आहे. ओके, मग ह्या प्रेशरमुळं होतं काय, ह्या ब्लड कॅपिलरीजमधून ज्याचा आकार छोटा आहे असे सगळे सबस्टन्सेस काय होतात, ह्या रिनल स्पेसमध्ये, दिस इज ॲक्च्युली कॉल्ड एज अ रिनल स्पेस और कॅप्सुलर स्पेस, ह्या रिनल स्पेसमध्ये काय होतं, फिल्टर होणार आहे. मग कशा तर फिल्टर होणार आहे, याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे इथं काय असतात, पोडोसाइट प्रेझेंट असतात आणि त्याच्यामध्ये फिल्ट्रेशन स्लिट प्रेझेंट असतात. त्या फिल्ट्रेशन स्लिट्स थ्रू सगळे स्मॉल आकाराचे सबस्टन्स ह्या ब्लडमध्ये प्रेझेंट असलेले काय होतात, फिल्टर होऊन ह्या रिनल स्पेसमध्ये येतात. ओके, आता ह्या ब्लू कलरच्या ॲरोने आपण काय दाखवतो पहा, ग्लोमेरुलर ब्लड हायड्रोस्टॅटिक प्रेशर आपण दाखवतोय का, त्यामुळं जे स्मॉल आकाराचे सबस्टन्स असे सगळे काय करू राहिले, फिल्टर होऊ राहिले आणि कशामध्ये येऊ राहिले, तर लक्षात आहे ह्या रिनल स्पेस किंवा कॅप्सुलर स्पेसमध्ये येऊ राहिलेत. ठीक आहे. आता हा जो प्रेशर असतो, हा प्रेशर आपल्याला किती पाहायला भेटणार, 55 mmHg असेल. ओके, आता याला ह्या हायड्रोस्टॅटिक प्रेशरला अपोज करणारे 2 प्रेशर वर्क करत असतात. मग याला अपोज करणारे प्रेशर जर आपण पाहिलं तर पहिला असतो कॅप्सुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर. आता कॅप्सुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर म्हणजे काय पहा, आता ह्या GBHPमुळं सबस्टन्सेस वॉटर वगैरे हे सगळं ब्लडमधून कुठे येऊ राहिलं, या रिनल स्पेसमध्ये येऊ राहिलं. पण रिनल स्पेसमध्ये आल्यानंतर होतं काय, नेकची साईज कमी असल्यामुळं इथं फिल्टर सगळं जमा होते. काय होतं, इथं सगळं फिल्ट्रेट जमा होते. पण ह्या फिल्ट्रेटचं व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यामुळं काय होतं, इथून हे जे फिल्टर आहे हे परत रिटर्न जायचा प्रयत्न करणार, कारण की इथं काय झालं आहे, व्हॉल्यूम इन्क्रीज झालं आहे फिल्ट्रेटचं अँड विच कॉज हायड्रोस्टॅटिक प्रेशर. मग ह्या रिनल स्पेसमध्ये जो फिल्ट्रेटमुळं हायड्रोस्टॅटिक प्रेशर तयार होतो, मग त्याला आपण म्हणतो कॅप्सुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर. मग कॅप्सुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर याला ह्या प्रेशरला अपोज करतो पहा, इथं आपण रेड ॲरोने दाखवला आहे. हा काय कॅप्सुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर असेल. ठीक आहे का, त्यामुळं फिल्ट्रेट जे परत रिटर्न जायचा प्रयत्न करा ग्लोमेरुलसमध्ये. ठीक आहे. मग आता हा आपल्याला किती पाहायला भेटणार, हा असेल 50 mmHg. आता त्यासोबत वर्क करणारा अजून एक प्रेशर असतो पहा. आपण म्हटलं ह्या ग्लोमेरुलसमध्ये असलेल्या ज्या ब्लड कॅपिलरीज आहे इथून फिल्ट्रेट काय झालं, फिल्टर झालं
किंवा जे स्मॉल आकाराचे सबस्टन्स होते मग त्याच्यामध्ये वॉटर आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला भेटणार आहे. ओके. आणि अदर सबस्टन्स पण असतील, ग्लुकोज, अमोनिया ॲसिड्स वगैरे, इलेक्ट्रोलाइट्स वगैरे असतील, ते सगळं फिल्टर होऊन इथे येऊ राहिले. ओके. पण यामध्ये जर आपण पाहिलं तर ह्या ब्लड कॅपिलरीजमध्ये काय रिमेन आहे, इथं ब्लड सेल्स प्रेझेंट असतील, प्रोटीन्स प्रेझेंट असतील, फॅट वगैरे प्रेझेंट असतील, म्हणजे थोडक्यात आपण त्यांना म्हणू सोल्यूट. ठीक आहे. म्हणजे इथं असलेलं जे फिल्ट्रेट आहे आणि इथं असलेलं ब्लड, इथं जर आपण कंपॅरिझन केलं तर सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन ग्लोमेरुलसमध्ये जास्त आहे. ठीक आहे. म्हणजे ऑब्वियसली ह्या फिल्ट्रेटमध्ये असलेलं जे वॉटर आहे ते काय होईल, ह्या स्पेसमधून ह्या ग्लोमेरुलसमध्ये जायचा प्रयत्न करेन, कारण की इथं काय सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. म्हणजे बाय ऑस्मोसिस रिनल स्पेसमध्ये असलेलं जे वॉटर आहे ते परत रिटर्न जायचा प्रयत्न करणार टुवर्ड द हाय सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन. मग त्याला आपण काय कन्सिडर करतो, दिस प्रेशर इज कॉल्ड ॲज ग्लोमेरुलर ऑस्मोटिक प्रेशर. ठीक आहे. आता ग्लोमेरुलर ऑस्मोटिक प्रेशर जर आपण पाहिलं तर हे 30 mm of Hgचं आपल्याला पाहायला भेटणार. मग यावरून आपण नेट फिल्ट्रेशन प्रेशर काढू शकतो. 55 mm of Hg मायनस इथं काय असेल आपलं 45 mm of Hg. मग उरलं काय 10 mm of Hg. म्हणजे अल्ट्रा फिल्ट्रेशनसाठी ॲक्च्युली जो प्रेशर वर्क करतो हा कितीचा आहे, 10 mm of Hgचा असणार आहे. ठीक आहे. अगोदर अल्ट्रा फिल्ट्रेशनमध्ये असणारा पार्ट थोडंसं समजून घेऊया आपण. अल्ट्रा फिल्ट्रेशन. ठीक आहे. आता अल्ट्रा फिल्ट्रेशनसाठी आपण पाहिलं नेट फिल्ट्रेशन प्रेशर रिस्पॉन्सिबल असतं. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहिलं ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन प्रेशर. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन प्रेशर म्हणजे काय, द अमाऊंट ऑफ फिल्ट्रेट produced by kidney per minute. ठीक आहे. मग त्याला आपण म्हणतो GFP, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन प्रेशर, आणि त्यासाठी नेट फिल्ट्रेशन प्रेशर रिस्पॉन्सिबल असतो. ठीक आहे. आता ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन प्रेशर जर आपण पाहिलं ॲप्रॉक्सिमेटली 125 ml काय होतं फिल्ट्रेट तयार होतं पर मिनिटला. हे लक्षात ठेवा, दॅट इज युअर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन प्रेशर इज. आता जर 125 ml जर असेल तर पर डे जर आपण कन्सिडर केलं तर 180 लिटर काय होतं फिल्ट्रेट तयार होणार पर डे. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग आता ह्या फिल्ट्रेटचं जर आपण कंपोजिशन पाहिलं, म्हणजे फिल्ट्रेट आपल्याला कुठं पाहायला भेटणार, ह्या ठिकाणी असेल फिल्ट्रेट. ठीक आहे. काय असेल ग्लोमेरुलर फिल्टर त्याला आपण कन्सिडर करणार. दिस इज नॉट ए युरिन, हे ॲक्च्युली युरिन नाही आहे, हे फिल्ट्रेट आपण म्हणूया. हां. मग आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सबस्टन्सेस कोणकोणते प्रेझेंट असतात, याच्यामध्ये प्रेझेंट असतात वॉटर असेल, यामध्ये ग्लुकोज असेल, त्यानंतर अमायनो ॲसिड असेल याच्यामध्ये, त्याच्यानंतर क्रिएटिनिन आपल्याला पाहायला भेटणार याच्यामध्ये असेल, युरिया, नंतर युरिक ॲसिड आणि इलेक्ट्रोलाइट्स आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटणार आहे. ओके. मग आता फिल्ट्रेटमध्ये काय नसेल, इथं जर आपण पाहिलं हे फिल्ट्रेटमध्ये असणार. फिल्ट्रेटमध्ये काय प्रेझेंट नसणार हे लक्षात घ्या, मेनली ब्लड सेल्स प्रेझेंट नसेल याच्यामध्ये. ओके. त्याच्यानंतर प्रोटीन्स प्रेझेंट नसतात याच्यामध्ये, काही हार्मोन्स प्रेझेंट नसतील, ड्रग्स प्रेझेंट नसतील. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर फॅटचे जे लार्ज मॉलिक्युल असतात ते प्रेझेंट नसतात ह्या फिल्ट्रेटच्या आतमध्ये. ठीक आहे. चला आता आपण डिस्कस करूया सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शनची प्रोसेस. ठीक आहे. आता हे जे फिल्ट्रेट आहे हे रिनल कॅप्सूलमधून ॲक्च्युली कशामध्ये जाणार, आता रिनल ट्युब्युलच्या पहिल्या पार्टमध्ये, याला आपण म्हटलं PCT, नंतर आपल्याला पाहायला भेटणार DCT, आणि या ठिकाणी लूप ऑफ हेनले, आणि ह्या साईडला आपल्याला पाहायला भेटणार कलेक्टिंग डक्ट. ह्या सगळ्या रिजनमध्ये काय होतं, रिॲब्सॉर्प्शनची प्रोसेस होती. पर डे आपण 180 लिटर काय तयार झालं होतं, फिल्ट्रेट तयार झालं होतं. पण युरिन जर आपण पाहिलं, युरिन हे किती असतं पर डे, 1 to 1.5 लिटर पर डे असं आपण म्हणूया. ठीक आहे. म्हणजे फिल्ट्रेट ॲक्च्युली आपलं तयार होतं 180 लिटर, म्हणजे युरिन पास होणार आहे ह्या कलेक्टिंग डक्टमधून हे किती असतं पर डेला जर आपण पाहिलं तर 1 to 1.5 लिटर. म्हणजे जवळजवळ 99% आपण काय कन्सिडर करू, फिल्ट्रेट हे परत काय होतं, रिॲब्झॉर्ब होणार आहे. काय होणार, हे रिॲब्झॉर्ब होणार आहे.
ठीक आहे. मग आता त्याचे रिलेटेड काही टर्मॉलॉजी समजून घेऊया. आता सबस्टन्सेस 2 टाईपचे असतात पहा. एक असतात हाय थ्रेशोल्ड सबस्टन्सेस आणि दुसरे जे असतात त्यांना आपण म्हणतो लो थ्रेशोल्ड सबस्टन्सेस. हाय थ्रेशोल्ड सबस्टन्सेस म्हणजे काय, बॉडीला त्याची गरज पडणार आहे भरपूर, आणि लो थ्रेशोल्ड सबस्टन्स म्हणजे काय, त्याची बॉडीला जास्त गरज नाही. ओके, म्हणजे हाय थ्रेशोल्ड सबस्टन्सेस हे कम्प्लिटली ॲब्झॉर्ब होतात. ओके, आणि हे लिटल अमाऊंटमध्ये काय होतील, ॲब्झॉर्ब होणार आहे, हे लक्षात ठेवायचं. मग याचं एक्झाम्पल जर आपण पाहिलं, हाय थ्रेशोल्ड सबस्टन्सचं एक्झाम्पल तर असेल तुमचा ग्लुकोज असेल आणि अमायनो ॲसिड आहे. ठीक आहे. लो थ्रेशोल्ड सबस्टन्स जर आपण पाहिलं त्यांचं पण रिॲब्सॉर्प्शन परत होणं इम्पॉर्टंट आहे. मग याचे एक्झाम्पल युरिया असेल, युरिक ॲसिड आपल्याला पाहायला भेटणार आहे, इलेक्ट्रोलाइट्स वगैरे आपल्याला एक्झाम्पल्स वगैरे पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. आता पहिल्यांदा समजून घ्या व्हॉट इज ॲक्च्युली सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन. सिलेक्टिव्हली मटेरियल परत रिॲब्झॉर्ब होतात. मग आता रिॲब्झॉर्ब होतात म्हणजे होतं काय ॲक्च्युली, समजा आपण कन्सिडर केलं हा जो पार्ट आहे, दिस इज अ पार्ट ऑफ अ रिनल ट्युब्यूल. हा कशाचा पार्ट आहे, रिनल ट्युब्यूलचा पार्ट आहे. समजा हा आपण कन्सिडर करू PCTचा पार्ट आहे. असं ह्या PCTच्या वरती जर आपण पाहिलं तर काय प्रेझेंट असतं, पेरिट्युब्युलर नेटवर्क ऑफ कॅपिलरीज प्रेझेंट आहे. म्हणजे समजा इथं जर आपण पाहिलं तर कॅपिलरीज प्रेझेंट असतात. ओके, आता या ठिकाणी जर आपण पाहिलं रिनल ट्युब्यूलमध्ये तर इथं फिल्ट्रेट प्रेझेंट आहे. आता ह्या फिल्ट्रेटमध्ये जे सबस्टन्स बॉडीला परत लागत आहेत हे सबस्टन्सेस परत ह्या रिनल ट्युब्यूलमधून ह्या कॅपिलरीजमध्ये काय केले जातात, रिॲब्झॉर्ब केले जातात परत रिटर्न. ठीक आहे. मग याला आपण म्हणतो सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन. याला आपण काय कन्सिडर करणार आहे, सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन असं म्हणणार आहे. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहा PCTमध्ये कशाचं रिॲब्सॉर्प्शन होतं. PCTमध्ये जवळजवळ 60% जे रिॲब्सॉर्प्शन असणार आहे ते PCTमध्ये होतं. रिमेनिंग आपल्याला दुसऱ्या ठिकाणी पाहायला भेटतं. पहा PCTमध्ये जर आपण पाहिलं तर सोडियम, पोटॅशियम, क्लोराईडचं ॲब्सॉर्प्शन होऊ राहिलं. त्यानंतर वॉटरचं ॲब्सॉर्प्शन होतं आहे, रिॲब्सॉर्प्शन होतं आहे आपण म्हणूया. ग्लुकोजचं, अमिनो ॲसिडचं रिॲब्सॉर्प्शन होतं आहे. ठीक आहे. आता हा जर पार्ट आपण पाहिला लूप ऑफ हेनले, हा कोणता आहे, डिसेंडिंग लिम आहे. डिसेंडिंग लिममधून फक्त काय होतं, वॉटरचं रिॲब्सॉर्प्शन होतं आहे. हा जो पार्ट आहे इट इज इम्परमिबल टू द इलेक्ट्रोलाइट असं आपण म्हटलं होतं. म्हणजे याच्यातून इलेक्ट्रोलाइट बाहेर पडणार नाही, फक्त वॉटरचं रिॲब्सॉर्प्शन होतं आहे. आता इथे सराउंडिंगचा जो टिश्यू पाहायला भेटणार दिस इज कॉल्ड एज मेडुलरी टिश्यू, आपण त्याला कन्सिडर करणार आहे. ओके. त्यानंतर इथं आपल्याला पाहायला भेटणार असेंडिंग लिम ऑफ लूप ऑफ हेनले. इट इज परमेबल टू द इलेक्ट्रोलाइट्स. हा फक्त इलेक्ट्रोलाइटला परमेबल किंवा सॉल्टलाही परमेबल असतो, याच्यातून वॉटरचंही ॲब्सॉर्प्शन होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहिलं DCTमध्ये जर पाहिलं तर बायकार्बोनेट आयन असेल, त्याच्यानंतर सोडियम आयन असतील. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार वॉटरचं रिॲब्सॉर्प्शन. ह्या 3 सबस्टन्स मेनली काय होतं ह्या ठिकाणी रिॲब्सॉर्प्शन होतं. ठीक आहे. आता DCTमध्ये हा एक इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवायचा. पहा DCT आपण लेटर ऑन ते डिस्कस करणारच आहे. DCTमध्ये जर आपण पाहिलं पहा सोडियमचं ॲब्सॉर्प्शन होतं आणि त्या सोडियमला फॉलो करतं वॉटर. मग ओके कॅपिलरीजमध्ये मग याचं सोडियमचं जे रिॲब्सॉर्प्शन असतं DCTमध्ये इट इज डन बाय विथ द हेल्प ऑफ एन हार्मोन अल्डोस्टेरॉन. कशा थ्रू होणार ते, अल्डोस्टेरॉन थ्रू होत असतं. हे गोष्ट लक्षात ठेवायचं DCTमध्ये. त्यानंतर आपण पाहिलं कलेक्टिंग डक्टमध्ये जर पाहिलं तर काय होतं, वॉटरचं आणि सोबत युरियाचं रिॲब्सॉर्प्शन होतं. आता युरियाचं रिॲब्सॉर्प्शन झाल्यामुळं होतं काय, मेडुलरी टिश्यूमध्ये सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन वाढते. त्याला फॉलो कोण करणार, मग वॉटर. म्हणजे युरियाला फॉलो करतं वॉटर ह्या मेडुलरी टिश्यूमध्ये. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये आपण समजून घेऊया जी आपण म्हटलं सगळीकडेच काय होतं, वॉटरचं रिॲब्सॉर्प्शन होतं आहे. ठीक आहे. एक्सेप्ट वन दॅट इज असेंडिंग लिम ऑफ हेनले आपण म्हटलं आहे. मग त्याला म्हटलं तर ऑब्लिगेटरी रिॲब्सॉर्प्शन. म्हणजे ज्यावेळेस बॉडीला गरज असते त्यावेळेस ह्या फिल्ट्रेटमधून वॉटर परत रिॲब्सॉर्ब केलं जातं, तर मग त्याला आपण म्हणतो ऑब्लिगेटरी रिॲब्सॉर्प्शन. लक्षात ठेवायचं व्हॉट इज मीन बाय ऑब्लिगेटरी रिॲब्सॉर्प्शन. ओके. वॉटरचं रिॲब्सॉर्प्शन आपल्याला PCTमधून पाहायला भेटणार लूप ऑफ हेनले, त्यानंतर DCTमध्ये होतं आणि कलेक्टिंग डक्टमध्ये होतं. त्याला आपण म्हणतो ऑब्लिगेटरी रिॲब्सॉर्प्शन. ठीक आहे. आता आपण एक डेफिनेशन समजून घेऊया रिनल थ्रेशोल्ड म्हणून.
रिनल थ्रेशोल्ड, किंवा त्याला एक दुसरं नाव आहे ट्रान्सपोर्ट मॅक्झिमम. ट्रान्सपोर्ट मॅक्झिमम. आता पहा याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार PCT DCTमध्ये रिॲब्सॉर्प्शन होते सबस्टन्सचं, पण ह्या किडनीचं काही लिमिट आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण समजा ग्लुकोज म्हटलं हाय थ्रेशोल्ड सबस्टन्स, पण ग्लुकोजचं नॉर्मल क्वांटिटी जर आपण पाहिलं तर 45 to 95 ग्रॅम आपल्याला पाहायला भेटणार पर 100 ml ऑफ ब्लड. ही झाली नॉर्मल व्हॅल्यू. हे काय नॉर्मल व्हॅल्यू. मग एवढं जर पर 100 ml मागे एवढं जर ग्लुकोजचं अमाऊंट असेल तर हे जे ग्लुकोज आहे हे कम्प्लिटली ॲब्झॉर्ब होणार ब्लडमध्ये परत ह्या फिल्ट्रेटमधून. ठीक आहे. पण बियॉन्ड दॅट लिमिट, म्हणजे ह्या लिमिटच्या बाहेर जर गेलं ग्लुकोजची लेवल, समजा आपण कन्सिडर करू 160 ग्रॅम पर 100 ml जर ग्लुकोजची लेवल जर गेली तर हे जे ग्लुकोज आहे हे ग्लुकोज ह्या फिल्ट्रेटमधून कम्प्लिटली रिॲब्सॉर्ब होणार नाही. हे जे ग्लुकोज हे आपल्याला कुठं पाहायला भेटणार, हे युरिनमध्ये असलं ग्लुकोज. मग आता ठीक आहे. मग आता युरिनमध्ये जर ग्लुकोज प्रेझेंट असेल मग त्या डिसऑर्डरला आपण काय म्हटलं होतं पहा, दिस इज कॉल्ड ॲज डायबिटीज मिलेटस. त्याला आपण म्हणतो डायबिटीज मिलेटस, कारण की हाय थ्रेशोल्ड सबस्टन्सेस पण आपल्याला कशामध्ये पाहायला भेटणार, युरिनमध्ये पाहायला भेटणार आहे. ओके. म्हणजे किडनीची जी कॅपॅसिटी असते मॅक्झिमम ॲब्सॉर्प्शनची सबस्टन्सची, मग त्याला आपण म्हणतो रिनल थ्रेशोल्ड किंवा ट्रान्सपोर्ट मॅक्झिमम. त्या लेवलच्या बाहेर जर सबस्टन्सची लेवल गेली ब्लडमध्ये किंवा फिल्ट्रेटमध्ये तर किडनी पण काय करू शकत नाही, त्याला कम्प्लिटली रिॲब्सॉर्प्शन करू शकत नाही. मग त्याला आपण म्हणतो रिनल थ्रेशोल्ड किंवा ट्रान्सपोर्ट मॅक्झिमम. चला आता लास्ट पार्ट पहा, दॅट इज ट्युब्युलर सिक्रेशन. आता हे जे ट्युब्युलर सिक्रेशन म्हणजे ॲक्च्युली काय असतं पहा, द मेटाबॉलिक वेस्ट escape from ultrafiltration. They remove through renal tubule. मग त्याला आपण म्हणतो ट्युब्युलर सिक्रेशन. पहा अल्ट्राफिल्ट्रेशन आपण पहिल्यांदा स्टडी केलं, पण अल्ट्राफिल्ट्रेशनमध्ये काय होतं, जे हार्मफुल युजफुल सबस्टन्स वगैरे असतात ते सगळे फिल्टर होतात. ओके. पण त्यांचा आकार कसा आहे, छोटा आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओके. बट आता होतं काय का आपल्याला माहिती आहे, दिस इज ॲक्च्युली इफ्रंट आर्टेरियल. आता ह्या इफ्रंट आर्टेरियलचे ब्रांचेस वगैरे पडतात आपल्याला माहिती आहे, आणि त्याच्यापासून पेरिट्युब्युलर नेटवर्क फॉर्म होतं कॅपिलरीचं. ठीक आहे. पण आता ह्या ब्लडमध्ये जर आपण पाहिलं तर काही मेटाबॉलिक वेस्ट रिमेन तसंच आहे, कारण की त्यांचा आकार मोठा आहे. असं मेटाबॉलिक वेस्ट अजून आपल्याला ब्लडमध्ये पाहायला भेटणार, ते फिल्ट्रेशन थ्रू फिल्टर झालेलं नाही. ओके. मग त्याची जी रिमूव्हलची प्रोसेस असते मग त्याला आपण म्हणतो ट्युब्युलर सिक्रेशन. ठीक आहे. आता ट्युब्युलर सिक्रेशन म्हणजे काय समजून घ्या. समजा आता आपण कन्सिडर केलं, दिस इज ॲक्च्युली पेरिट्युब्युलर नेटवर्क ऑफ कॅपिलरी, किंवा हे काय कॅपिलरी. आणि ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथं आपल्याला पाहायला भेटणार दिस इज रिनल ट्युब्यूल. हा काय रिनल ट्युब्यूलचा पार्ट आहे. ठीक आहे. रिनल ट्युब्यूलमध्ये आपण म्हणलं की बॉडल एपिथेलियल सेल्स वगैरे असतात, त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया वगैरे जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. मग आता होतं काय, ह्या ब्लडमध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार, काही मेटाबॉलिक वेस्ट आहे तसंच आहे, ते अल्ट्राफिल्ट्रेशन थ्रू ते रिमूव्ह झालेलं नाही. असं जे सबस्टन्स हे फिल्ट्रेटमधून ह्या ब्लडमधून ॲक्च्युली ह्या ज्या सेल्स वगैरे असतात ते ॲक्टिवली ॲब्झॉर्ब करतात, बाय युझिंग एनर्जी ॲब्झॉर्ब करणार, आणि ते ॲक्च्युली फायनली कशामध्ये रिलीज करतात, लुमेन ऑफ रिनल ट्युब्यूलमध्ये रिलीज करतात. मग त्याला आपण म्हणतो पहा सिक्रेशन, कारण की ह्या सेल्स काय करू राहिल्या, ह्या ब्लड कॅपिलरीजमधून वेस्ट मटेरियल ॲक्टिवली ॲब्झॉर्ब करू राहिल्या आणि रिलीज करू राहिले ह्या फिल्ट्रेटमध्ये. का तो फिल्ट्रेट कुठं प्रेझेंट आहे, ह्या रिनल ट्युब्यूलमध्ये प्रेझेंट आहे. मग दिस इज कॉल्ड ॲज ट्युब्युलर सिक्रेशन. आता ट्युब्युलर सिक्रेशनमध्ये जर आपण पाहिलं तर युरिनमध्ये जे मेन कंपोनंट असतात पहा, क्रिएटिनिन वगैरे असेल, युरिक ॲसिड वगैरे आपल्याला पाहायला भेटणार आहे, ड्रग वगैरे आपल्याला पाहायला भेटणार आहे. हे मेनली कशा थ्रू आपल्याला कोणत्या प्रोसेस थ्रू युरिनमध्ये पाहायला भेटणार, दॅट इज ट्युब्युलर सिक्रेशन. ठीक आहे. आता पहा PCTमध्ये जर आपण पाहिलं तर कशाचं सिक्रेशन होतं, अमोनिया असेल, हायड्रोजन पोटॅशियम असेल, क्रिएटिनिन आपल्याला पाहायला भेटणार आहे,
युरिक ॲसिड ड्रग आणि हायपोरिक ॲसिड्स वगैरे आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओके, त्यानंतर इथं जर आपण पाहिलं तर DCTमधून जर आपण पाहिलं तर मेनली मॅक्झिमम जे सिक्रेशन होतं ते असेल हायड्रोजन पोटॅशियम आयनचं. कलेक्टिंग डक्ट थ्रू पण जर आपण पाहिलं तर हायड्रोजन आणि पोटॅशियम आयनचं काय होतं सिक्रेशन होतं. कशामध्ये तर फिल्ट्रेटमध्ये सिक्रेशन होतं. ठीक आहे, मग आता हे जे हायड्रोजन पोटॅशियमचं काय होतं आहे सिक्रेशन होतं आहे विच इज ॲक्च्युली हेल्प्स टू मेंटेन द आयोनिक बॅलन्स अँड pH ऑफ द ब्लड. ओके, हा इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवायचं. म्हणजे ट्युब्युलर सिक्रेशन थ्रू जे हायड्रोजन आणि पोटॅशियम आयनचं रिॲब्सॉर्प्शन होतं ते ॲक्च्युली आयोनिक बॅलन्स त्यानंतर pH मेंटेन ठेवण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. pH मेंटेन ठेवण्यासाठी इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे, आता ट्युब्युलर सिक्रेशन थ्रू जे मटेरियल वगैरे रिलीज वगैरे झालेलं आहे तेच ॲक्च्युली काय आपलं कशाचं कंपोजिशन पाहायला भेटणार आहे. दिस इज ॲक्च्युली कंपोजिशन ऑफ युरिन. म्हणजे आता फायनली इथं ट्युब्युलर सिक्रेशन झाल्यानंतर कलेक्टिंग डक्टमध्ये जे बाहेर पडणार आहे मग त्याला आपण काय कन्सिडर करतो युरिन असं आपण त्याला म्हणणार आहे. ठीक आहे, आता ह्या युरिनमध्ये जर आपण पाहिलं तर काय काय प्रेझेंट असतं पहा. कंपोजिशन ऑफ युरिनमध्ये आपण समजून घेऊया. आता आपण पाहिलं ट्युब्युलर सिक्रेशन. होप यू अंडरस्टँड ऑल दिस. कंपोजिशन ऑफ युरिन. आता कंपोजिशनमध्ये जर आपण पाहिलं तर काय काय असेल याच्यामध्ये एक तर असेल वॉटर, त्याच्यानंतर असेल युरिया, त्यानंतर आपल्याला पाहायला भेटणार आहे युरिक ॲसिड असणार आहे याच्यामध्ये, त्यानंतर मेनली क्रिएटिनिन आपल्याला पाहायला भेटणार आहे यामध्ये असेल, ड्रग्ज वगैरे असतील, काही इलेक्ट्रोलाइट्स आपल्याला पाहायला भेटणार आहे. हाय थ्रेशोल्ड सबस्टन्स याच्यामध्ये प्रेझेंट नसतील लक्षात ठेवायचं. हाय थ्रेशोल्ड सबस्टन्स म्हणजे काय ग्लुकोज अमिनो ॲसिड्स वगैरे याच्यामध्ये प्रेझेंट नसणार आहे. ओके, आणि एक येलो पिगमेंट आपल्याला पाहायला भेटणार आहे. येलो पिगमेंट विच ॲक्च्युली गिव्ह कलर टू द युरिन. हा काय करतो युरिनला कलर प्रोव्हाइड करतो हे लक्षात ठेवायचं. मग त्याचं नाव आहे युरोक्रोम. काय म्हणतो आपण त्याला युरोक्रोम असं म्हणणार आहे. विच इज इम्पॉर्टंट पिगमेंट